पहिलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात श्री नौखंडीनाथ क्रिकेटला बुरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे मित्रांनो. आपण बघतोय मैदानाच्या मध्ये श्री नौखंडीनाथ चषक 2025 सुपर 8 ची पहिली मॅच, पहिला सामना मैदानामध्ये आणि तो पहिल्या सामन्याला इथे शुभारंभ होतोय. युद्धाला तर सुरुवात झालेली आहे, रणशिंग फुंकलेले. सुपर 8 चा पहिला सामना. पहिलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल सागर पाखरे यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचे. अगदी हलक्या हाताने चेंडू ते खेळण्याचा प्रयत्न, लेग बायच्या रूपाने आली सिंगल. सामन्याकडे जाऊयात. मैदानामध्ये सागर आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी जो आलेला आहे. एका बाजूला मैदानाच्या मध्ये असेल स्पर्शत गोळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये श्रवण अथर्व पोवळे. ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झालेली आहे. सागर ओव्हर द विकेट तयार असेल. स्ट्राइक ऑन अथर्व. यावेळेस उडवलाय बॉलला, चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. श्री नौखंडीनाथ चषकाला सलामी ठोकणारा खणखणीत चौकार. यावेळेस चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 5 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना दोन्ही तगडे संघ आहेत. स्विच इट करायचा होता यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग ते जुळू शकलेले नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आहे. सागर पाखरे यांच्याकडे अनुभव तितकाच मोठा आहे, तर दुसऱ्या बाजूला उभरते स्टार आहेत. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुभव. हा चांगला बॅटेल रंगलाय मैदानाच्या मध्ये. एका बाजूला सागर पाखरे आहे तर दुसऱ्या बाजूला अथर्व पोवळे. पुन्हा त्या सागर तयार. दी ओव्हर द विकेट लांबासा रनअप आहे. ओहो यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. लास्ट मोमेंटला चेंडूवरती बोट रोल केली सागर पाखरे यांनी आणि बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर ते टायमिंग नव्हतं. इष्टाच्या मागे आपण पाहिले तर योगेश एक चांगली कामगिरी करतायत. 5 षटकांच्या मॅचेस आपण मैदानामध्ये बघतोय. सुपर 8 चा थराराला सुरुवात झालेली आहे. मुळशी तालुक्याचं लक्ष वेधणारा आजचा दिवस. 5 धावा स्कोर कार्डवर. ओहो यावेळेस धीम्या गतीने टाकलेला चेंडू आणि इथे रीड केला बॉलला. पाठवलं इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला हा चौकार. षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिले गेले तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये आक्रमकता आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. दोन्ही खेळाडूंची स्वप्न आहे की श्री नौखंडीनाथ चषक 2025 हे पर्व आम्हाला मात्र गाजवायचं आहे आणि ते पर्व गाजवण्यासाठी दोन्ही संघाने एकमेकांच्या विरोधात आता दंड ठोपटलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं घेऊन इथे तयार असेल तो निखिल काटे. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर निखिलचा जबरदस्त फॉर्म राहिलाय. समोर मात्र स्पर्शत गोळे आहे. या मॅच या सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचा स्पर्शेचा खेळ राहिलाय
ती लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर तिने मॅचेस मध्ये या खेळाडूने 100+ धावा या खेळाडूला बळून आपण बघितलाय. ओहो, यावेळेस बैठक स्ट्रोक होता आणि तिथे खेळाडू तैनात केले डीप मध्ये. आकाश खरात, आकाशकडून मात्र इथे चूक होताना पाहायला मिळाली आणि जीवदान मिळालं इथे स्पर्शत गोळेला. निखिल आले, निखिलने पहिल्याच बॉलवरती संघाला संधी बनवून दिली, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. अथर्व, पुन्हा निखिल काटे राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस होता. मिड विकेट मध्ये खेळाडू आलेत पुन्हा एकदा आकाश खरात. नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर खेळाडू होणं की ही काही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. कोणी आपण पाहिले गेले तर रात्रभर कामावरती जातात, सकाळी पुन्हा मैदानावरती येतात, दिवसभर खेळतात, तिथे 100% एफर्ट्स देणं संघासाठी महत्वाचं असतं. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर रोड संघामध्ये बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र रात्रभर जॉबवरती जातात आणि सकाळी स्पर्धा खेळतात. गत वर्षी आपण पाहिलं तर हंगाम प्रचंड ताकदीने या संघाने गाजवलेला आहे. यावेळेस शफल उत्सव किती खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निखिल काटे देखील एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. प्रवास करावा लागतो, रात्रभर कंपनीमध्ये जागावं लागतं, तिथून पुढे आल्यानंतर सकाळी मैदानामध्ये एफर्ट्स द्यावे लागतात, चांगलं खेळावं लागतं, कारण गावकऱ्यांची अपेक्षा तुमच्यावरती असतात. बोलत यार निखिल राऊंड द विकेट. तर मात्र थोडासा रणबिदे कदाचित चुकला असावा निखिलचा. डेड बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून. या स्पर्धेत आपण पाहिले गेले 5 दिवस एक चांगल्या प्रकारची पंचाची भूमिका ज्यांनी पाहिली आणि या पंचाच्या पॅनलची चर्चा सध्या जर आपण पाहिलं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती आहे. संजय भालेराव सर, अजय आवळे सर, समीर जोशी. आखोटप्याचा बॉल होता, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. ओहो, आता मात्र आकाश खरात फार दूरवरती राहिले. चेंडू मात्र डीप कॉर्नरच्या दिशेने निघालाय, सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा यावेळेस वेगाने चेंडू टाकलेला. थोडासा आपण स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय. ज्यांच्या वतीने आपण पाहतोय ज्या या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक आपल्याला सौजन्य झाली आहे. पहिलवान सुशांत भाऊ मारणे भाऊंचं या ठिकाणी शुभागमन होते. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बघायचं 17 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता तयार असतील मुंबई मैदानामध्ये. पुढे येतात निखिल. याच्याकडे आपण पाहिलं तर नक्कीच निखिल काटे यांचे भाचे अवनेश दादा सुशांत मारणे. आज आपण पाहतोय मामास्त्रींचा खेळ पाहण्यासाठी मात्र आज प्रामुख्याने तो देखील उपस्थित झालाय. त्यांचंही स्वागत आहे. स्कोर कार्डकडे जाऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आल्यात 8 धावा. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कुठेतरी पहिलवान भावेश रूपा बंटी दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरवडे संघाचं वर्चस्व या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतंय. थोडासा ड्रिंक ब्रेक आहे. स्ट्रॅटेजी टाइम आउट आपण मैदानाच्या मध्ये ते बघतोय. बघायचं मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहतोय श्री नौखंडीनाथ चषकाचं एक बहारदार आयोजन. स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे. युवा मंचाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न, श्री नौखंडीनाथ क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सदस्याने घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुपर 8ची पहिली मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. एका बाजूला श्री नौखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे, दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट. आज आपण पाहिलं गेलं तर नक्कीच विघ्नहर्ता ऑडिओच्या माध्यमातून या स्पर्धेला गेले 5 दिवस खणखणीत आवाज मात्र त्यांनी दिला. सुरेशदादा कांजणे आणि त्यांचा संपूर्ण डीजे ऑपरेटिंगचा स्टाफ, त्याचबरोबर क्रिकेट .च्या माध्यमातून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला 3 कॅमेऱ्याच्या साह्याने कव्हर करतोय. अमितजी भुजबळ स्वतः टेक्निशियन आणि क्रिकेट .चे मास्टर माइंड म्हणून मात्र त्यांची ओळख आहे.
त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही 5ही दिवस ऐकताय, माझे साथी समालोचक योगीजी सावळे, आज ऑनलाईन स्कोरर म्हणून मात्र नक्कीच आमच्या सोबत ऋतुराजी करेकर आणि मी स्वतः सुमित सोनवणे देखील आपलं सगळ्यांचं श्री नौखंडीना चषकामध्ये स्वागत करतो. षटक क्रमांक बघायचंय, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. धाफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अथर्व आहे, दुसऱ्या बाजूला स्पर्शद आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं आकाश खरात. आकाश खरात संघर्षातून घडलेला खेळाडू. आकाश खरात राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे तिथे सागर. वन बाउंड चेंडू घेतलाय. चेंडूची फेकी होईल. डेंजर एंडला फेकी झालीये आणि परंतु तिथे मैदानामध्ये बघायचंय तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होता आणि प्रयत्नांमध्ये बघायचं मैदानामध्ये बाद इथे कोण होणार आहे. अथर्वला परतावा लागते. पहिली विकेट डाऊन रायझिंग स्टार संघाला. अक्षयदादा भिलारे साहेबांच्या वतीने आता प्राइज आलेला आहे. अक्षयदादांच्या वतीने प्राइज आहे की या मॅच मध्ये जो कोणी मॅन ऑफ द मॅच असेल त्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. पहिली विकेट डाऊन आपण पाहतो ना, नक्कीच अथर्वडे आणि स्पर्शने मात्र थोडीशी स्ट्रॅटजी तिथे रचली. त्यांना माहित होतं की धावा लागत नाहीयेत, मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, तर कधी कधी संघाच्या हितासाठी संघाच्या यशासाठी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली अथर्वडे. आकाश तयार. राऊंड द विकेट. रिव्हरचा फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक मगायचे मैदानामध्ये तयार आहे. तिथे चेंडूला कव्हर करतील ओमकार. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर नक्की ज्या खेळाडूची सध्या मुळशी तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती आहे, मंगेश बलकवडे, रायझिंग स्टार पेरंगुट संघाचा आणि मुळशी तालुक्याचा फायटर जट. फायटिंग करण्यासाठी ओळखला जातो मंगेश बलकवडेला. आकाशने जर इथे क्लीन बॉल घेतला ना तर पहिलवान सुशांतदादा मारणे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. समोर मंगेश बलकवडे. पहिलाच बॉल यावेळेस बघायचं मैदानामध्ये स्विच इट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये तिथे. पंचांकडे पाहिलं मंगेशने परंतु डॉट बॉल आलाय. धफल किती स्थिर असणार आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकाश खरातला माहिती आहे तो दिवस बदललेला आहे. लीग फॉर्मॅटच्या दिवसामध्ये नावाला साजेल असा खेळ झाला नाहीये, परंतु आज मनगटाची ताकद दाखवायची आकाश खरातला. समोर मंगेश बलकवडे. अपुट टप्प्याचा बॉल होता डीप कव्हर मध्ये. ओमकार चेंडूच्या खाली. आणि इथे मैदानामध्ये काय झालंय या सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर ज्या खेळाडूने आतापर्यंत ज्या मॅन ऑफ द सिरीज कडे आपण पाहिले तर आपली पावलं वेगाने टाकली ना, आणि ज्या तालुक्याचा फायटर जेट म्हणून मात्र त्याला ओळखलं जातं, फायटिंग साठी त्याची ओळख आहे, तो मंगेश बलकवडे. आणि त्याला मिळालेलं हे जीवदान आहे. स्पर्शेतलाही जीवदान मिळालं, मंगेश बलकवडेलाही जीवदान मिळतंय. परंतु गोलंदाजाचं मी एवढं कौतुक करेल की त्याने स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ दिलेला नाहीये. अचूक टप्पा काय असतो त्याने ते दाखवलं आतापर्यंत. वाह वाह वाह, जबरदस्त खोलवर टप्प्याचा बॉल होता. मी सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल ना, तुमच्या टीम मध्ये एखादा मास्टर माइंड असतो अनिकेत दादा, आणि त्या मास्टर माइंडची भूमिका मात्र आज खांद्यावरती घेतली योगेशने. योगेश बिनगुडे. आकाश खरात पुढे त्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. धावेला ब्रेक लावण्याचं काम केलंय. गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये ते बेड्या ठोकलेल्या आहेत. पुन्हा एकदा हलकीशी अपील. परंतु इथे मैदानात बघायचं षटक क्रमांक संपलं जाईल. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 21 धावा. एक फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद आहे. आकाश खरातचा जबरदस्त षटकाचा स्पेल आपल्याला बघायला मिळाला. आकाश खरात आपण लीग फॉर्मॅट मध्ये पाहिलं महागडा राहिला. धावा त्याने खर्च केल्या, षटका त्याच्या गोलंदाजीवरती आले. परंतु म्हणतात ना, ज्यावेळेस एखादा दिवस तुमचा खराब असतो, तुमचं वर्ष खराब नसतं आणि दिवस बदलल्यानंतर मात्र तुम्ही पुन्हा कमबॅक करता, आणि ज्यावेळेस ते कमबॅक होतं ना ते मोठ्या ताकदीनिशी होतं. आकाश खरात गोलंदाजीसाठी आल्यानंतर अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. आणि समोर कोण, स्पर्शत गोळे मंगेश बलकवडे असताना ही गोलंदाजी केली आकाश खरातने.
तीन षटकांचा स्पेल संपलेला आहे. 21 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचे निखिल काटे. आजच्या सकाळच्या सत्रातील सुपर हिटचा पहिला सामना. निखिल काटेने देखील क्लीन बोल्ड जर कुठल्याही खेळ गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिलवान सुशांतदादा मारणे साहेबांच्या वतीने निखिलसाठी देखील 1000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं बॉलर तयार असतील. निखिल षटक क्रमांक मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचे यावेळेस तयार असतील. धीम्या गतीने टाकलेला चेंडू बैठक स्ट्रोक घुटना टेक और सिक्सर देख 6 रन. आक्रमण कोलवटप्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस ऋषी भिलारे फार दूरवरून चेंडूला कव्हर करतील. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केलाय. फिकी झालीये. 2 धावा इथे मैदानामध्ये येतील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 29 धावा. आता मात्र आपण पाहिलं तर जीवदान मिळाल्यानंतर कुठेतरी फायदा घ्यायचा आहे. मंगेश बलकवडे समोर मात्र उभा 9 सेकंडला स्पर्श दे. सुपर हिटची पहिली मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार असतील. पुन्हा एकदा निखिल काटे. ओहो यावेळेस मात्र चेंडूवरती बोटर रोल केली आणि ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ना निखिल काटे ही मलिंगा स्टाईल गोलंदाजी आहे. लास्ट मोमेंट आपण पाहिलं तर तो मात्र त्याचा रिस्ट बघायला मिळतोय. प्रॉपर बॅटवरती चेंडू मात्र आलेलाच नाहीये. थोडीशी पडझड होती मंगेश बलकवडेची. डॉट बॉल मैदानामध्ये असेल. संघाचा धावफलक येथे स्थिर आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निखिल पुण्याला तयार असतील. राऊंड द विकेट समोर मंगेश बलकवडे. ओहो महामैदानाच्या आतमध्ये जबरदस्त वेग होता. पहिला चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता. त्यानंतर मात्र टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. ही उरवडे गावची बुलेट ट्रेन आहे. नाव त्याचं निखिल काटे. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानामध्ये करतोय. 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. ही खूप खासियत कमी गोलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळा टाकण्याची कला मात्र निखिलकडे. आता मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता. बॅट वरती मिडल केलाय चेंडूला मिड विकेट मध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय. षटकार. थँक्यू टीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता ओहो यावेळेस उडवलाय बॉलला. हवाई सफर करणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र मंगेश बलकवडेने इथे जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केली आहे. हा षटकार आहे. Sammy remix. सुनो मेरी जाना दिल परवाना. मैदानामध्ये बघायचं षटक क्रमांक संपलं झाली. ते चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत ते 41 धावा. धावफलकाने मात्र आता थोडासा गतीने आकार घेतलाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे असणारे आयोजक त्याचबरोबर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले तर क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण येताना पाहिलं निलेश भाऊ मारणे. स्कोरिंग लाईव्ह मात्र ज्यांनी सगळ्यात पहिलं या मुळशी तालुक्यामध्ये ते घेऊन आले ते म्हणजे निलेश भाऊ मारणे. आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनसाठी सगळ्यात मोठे प्रयत्न करणारे ते म्हणजे निलेश भाऊ मारणे. भाऊंचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी पहिलवान भावी शिरूबा बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपलं स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. आज घरचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्या घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी खूप मोठा मित्रपरिवार मोठ्या संख्येने आज जोडला गेलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत नक्कीच 10च्या सरासरीने आता मात्र धावा आलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे
आणि शेवटचं षटक इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज येईल किशोर. समोर स्पर्शत. किशोर मैदानामध्ये बघायचं लास्ट ओव्हर स्लॉगवरचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. पहिलाच बॉल होता, अगदी हलक्या हाताने चेंडू मात्र ते स्टेअर केला, ढकलला. एक सिंगल इथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 42 धावा. 8 चेंडूमध्ये 21 बनवलेत आतापर्यंत मंगेश बलकवडेने. 10 चेंडूमध्ये 9 बनवतोय स्पर्शत गोळे. 42 धावा आहेत आणि स्पर्शला देखील माहिती आहे की जर इथे मंगेश फॉर्म मध्ये आहे की आणि ज्या प्रकारचा खेळ त्याचा आहे, त्यामुळे त्याचं माझं कामच एकच आहे की त्याला स्ट्राईक वरती आणणं. इथे पडले झोपले रिव्हर्सचा फटका आहे आणि तिथे मैदानामध्ये काय निखिल काट्यांचा जबरदस्त कॅच, जबरदस्त झेल, मोठी विकेट, मोठा मासा गळाला. फलंदाज मंगेश बलकवडे होईल बाद. मी बाबराव बोलतोय. मी बाबराव बोलतोय. थँक्यू डीजे. वा काय कॅच होता मैदानाच्या आतमध्ये. रिव्हरचा फटका यावेळेस इथे खेळला मंगेश बलकवडेने आणि तिथे मैदानामध्ये पाहिले तर डीप मध्ये खेळाडू होते निखिल काटे. लास्ट मोमेंटला फर्स्ट प्रयत्न, सेकंड प्रयत्न, दुसरा प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नांमध्ये झालेला तो कॅच. या कॅच साठी बोला सर. आणि पहिलवान सुशांत दादा मारणे साहेबांच्या वतीने मात्र या कॅच साठी 500 रुपयाचं प्राइस निखिल साठी असणार आहे. पुढे आपण सुशांत दादा मारणे पहिलवान साहेबांच्या वतीने आपण पाहतो स्पर्धेच्या असणाऱ्या आयोजकांच्या वतीने इथे आपण पाहिलं तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइस मात्र आता निखिलला असणार या कॅच साठी. ही विकेट नव्हती या मॅच आपण पाहिलं गेलं तर जे धावतं स्पीड होतं, ज्या खेळाडूने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केली ना, तो कॅच इथे मैदानामध्ये पकडलेला आहे. आज एक गोष्ट आवर्जून उरवडे संघाकडून जी पाहायला मिळते की कॅच आज थोडेसे मात्र हातामध्ये येत नाहीयेत. पण तुम्ही म्हणेल की निखिलने त्यांना प्रयत्न त्याचे जबरदस्त होते. तुम्ही प्रयत्न असं म्हणतात ना, प्रयत्न इतक्या शर्तीने करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. नवीन बॅटर आता बघायचे मैदानात दाखल होतील. श्रवण पवळे, किशोर आलेत पुन्हा एकदा. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक होता, सिंगल मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो इथे होणार नाहीये. एक धाव इथे आली एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड वरती 43 धावा धापलकावरती आहेत. किशोर मात्र फार हुशारीने इथे गोलंदाजी करतोय. आता त्याला माहिती आहे टवकुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे, 2-3 पलवाचा रनअप आहे आणि लास्ट मोमेंटला आपण पाहिले गेले तर नेहमी कटर चेंडू त्याचे आपल्याला बघायला मिळतात. समोर मात्र स्पर्शद आहे आणि स्पर्शद आता बराच वेळ आपण पाहतोय विकेटवरती उभा आहे, त्यामुळे थोडासा गेअर आता चेंज करावा लागणार कारण स्लॉगवरचं षटक आहे. यावेळेस स्विचिटचा फटका, वेट अँड वॉच ची भूमिका दाखवली स्पर्शदने आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय शिवाजीदादा पवळे यांचं देखील या क्षणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत करतो. ओहो, यावेळेस काय होतं मैदानामध्ये. चेंडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर बीमर चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळाला. धावपाची संधी आहे इथे आणि आता मात्र संधीचं सोनं तर जरूर झालंय, परंतु स्पर्शेतला बॉल इथे लागलेला आहे. पाणी घेऊन जा. खेळ म्हटलं की दुखापत, खेळ म्हटलं की नक्कीच पडझड असते आणि तो क्रिकेटचा खेळ आज आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. दोन्ही संघांमध्ये ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, एका बाजूला रायझिंग स्टार पिरंगुटचा संघ, तो दुसऱ्या बाजूला पहिलवान भावेश शिरपो बंटीदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडीचा संघ. थोडीशी चर्चा मैदानामध्ये आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर आमचे संजय भालेराव सर, त्याचबरोबर समीर जोशी, हे दोन्ही पंच देखील मात्र खेळाडूंना थोडंसं गायडन्स करतायत. कारण पाहिलं गेले तर संजय भालेराव सर असतील, अजय आवळे सर असतील, या दोन्ही पंचांनी पुण्याचं क्रिकेट मोठ्या ताकदीने गाजवलेलं आहे आणि मला वाटतं आज
जर मी म्हणेल की त्या काळामध्ये जर कदाचित यूट्यूब लाईव्ह असतं तर त्या काळामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ या दोन्ही पंचांच्या असत्या. आताचा ट्रेंड जर आपण पाहिले गेले तर सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. आणि संजय बालेराव सर मात्र नेहमी सांगत असतात अनिकेत दादा की ज्यावेळेस तुम्ही षटकार चौकार खेळता त्यावेळेस मात्र तुम्ही त्याची रील बनवता, ती व्हायरल करता, परंतु कधी कधी तुम्ही बाद होता, तुम्ही चेंडू डॉट खेळता, तुमच्या समोर कधी कधी निर्धाव षटकही जातं, त्याच्याही तुम्ही व्हिडिओ बनवल्या पाहिजेत. बघायचं मैदानामध्ये पुढे एकदा किशोर तयार असतील. फ्री टॉन 50 धावा स्कोर कार्डवरती रायझिंग स्टार तिरंगुट संघ. एकावन्न धावा आहेत. डॉट बॉल 51 धावा स्कोर कार्डवरती आहेत. किशोरचं स्लॉग ओव्हरचं हे षटक फायटिंग टार्गेट पर्यंत मात्र पोहोचायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये पुढे तयार असतील. किशोर समोर मात्र स्पर्शत गोळे पुढे सरसावलेत. पावलांचा वापर केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. तर इथे आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तरी ते आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल आणि मैदानामध्ये बघायचं यावेळेस फलंदाज बाद आहे. पडझड होती तिथे आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक आता मात्र मैदानाच्या मध्ये इथे बघायचं आहे. स्कोर कार्डवरती 53 धावा आहेत. 54 धाव्यांचं टार्गेट आता ठेवलेलं आहे. पहिलवान भावेश रुपये बंटीदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडे अर्थात श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघासमोर पहिला डाव इथे संपलाय. आज आपण पाहतोय नक्कीच स्वर्गीय पहिलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या श्री नौखंडनाथ चषकाचा अंतिम दिवस, अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा सुपर 8चा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज, द्वितीय क्रमांकासाठी 70,000, तृतीय क्रमांकासाठी 50, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी असणारी स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर एक ब्रँडेड बॅट, ब्रँडेड शूज,